तर आजचा आपला टॉपिक आहे मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन. या टॉपिक मध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते बघा. पहिला पॉईंट आहे द ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन, इट्स बेसिस अँड डिफेक्ट्स. सेकंड पॉईंट एम अँड बेसिस ऑफ मॉडर्न क्लासिफिकेशन. थर्ड पॉईंट विल बी सिंपल अँड कंपाऊंड प्रपोजिशन. फोर्थ पॉईंट विल बी काइंड्स ऑफ सिंपल प्रपोजिशन. फिफ्थ वन काइंड्स ऑफ कंपाऊंड प्रपोजिशन. सिक्स्थ वन विल बी सिम्बोलायझिंग कंपाऊंड प्रपोजिशन अँड लास्ट वन विल बी जनरल प्रपोजिशन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी गोष्ट आपण मॉडर्न कधी मानतो तर ज्यावेळी जी काही ट्रॅडिशनल गोष्ट आहे त्यात जे काही डिफेक्ट आहेत ती मॉडर्न गोष्ट सांगते, प्लस ते जे काही डिफेक्ट आहेत ते आपण कशा प्रकारे ऍड्रेस करणार आहोत किंवा ऍड्रेस केलेत किंवा कशा प्रकारे आपण जे काही डिफेक्ट आहेत ते सॉल्व्ह केले हे ज्यावेळी सांगणार त्यावेळी आपण मानणार आहोत की ही गोष्ट मॉडर्न आहे, याने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाय. ट्रॅडिशनल लॉजिशियन आणि मॉडर्न लॉजिशियन यांच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट आहे, मॉडर्न लॉजिशियन काय म्हणतात, आधी आपण ट्रॅडिशनल लॉजिकची जी काही बेसिक आहे ती समजून घेऊया, त्यांच्यात नक्की काय डिफेक्ट आहेत ते समजून घेऊया आणि नंतर आम्ही ती कशी सॉल्व्ह केल्यात ते बघायचे आहेत. म्हणून आपली फर्स्ट स्लाइड आहे ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन, इट्स बेसिस अँड डिफेक्ट्स. हा फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, याच्यावर क्वेश्चन येत नाही. तर बघा, बेसिस ऑफ ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन. Aristotle conceived the form of proposition and considered that deduction depends upon form of proposition. लक्षात घ्या, ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन म्हटल्यानंतर किंवा ट्रॅडिशनल लॉजिशियन म्हटल्यानंतर अरिस्टॉटलचं नाव आलंच पाहिजे, ज्याने बेसिकली ठरवलं किंवा फिगर आउट केलं की प्रपोजिशनचा फॉर्म कोणता आहे आणि त्याच्यामध्ये डिडक्शन किंवा डिडक्टिव्ह लॉजिकसाठी प्रपोजिशनचा फॉर्म महत्वाचा असतो. डिडक्टिव्ह लॉजिक म्हणजे काय तर बघा, यापूर्वी जे काही चॅप्टर त्यावेळी आपण बघितलं होतं की दोन वाक्य देण्यात येतात आणि त्यानंतर त्या दोन्ही वाक्यात जो काही कॉमन पार्ट आहे तो काढून टाकून जो काही राहतो तो आपण ऍज अ कन्क्लुजन घेतो. येते लक्षात? जेव्हा एकापेक्षा जास्त स्टेटमेंटद्वारे माहिती देण्यात येते आणि त्या माहितीद्वारे ज्यावेळी आपण इन्फरन्स ड्रॉ करतो तर त्याला म्हणतो आपण डिडक्टिव्ह लॉजिक. तर अरिस्टॉटल म्हणतोय अशा प्रकारचं डिडक्शन हे वाक्याच्या फॉर्मवर डिपेंडेड आहे. पुढचा पॉईंट आहे, अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल एव्हरी प्रपोजिशन आयदर अफर्म ऑर डिनाइज ऑफ समथिंग एल्स. इन शॉर्ट एव्हरी प्रपोजिशन इज इन फॉर्म ऑफ कॅटेगोरिकल प्रपोजिशन. याचा अर्थ काय, प्रत्येक प्रपोजिशन किंवा लॉजिकमध्ये जे काही वाक्य आहे, जे काही स्टेटमेंट आहे ते एकतर इन्फॉर्मेशन स्वीकारणार आहे, अफर्म करणार आहे किंवा ती माहिती नाकारणार आहे. म्हणूनच अरिस्टॉटलच्या मते प्रत्येक वाक्य एक कॅटेगोरिकल प्रपोजिशन असतं. आणि म्हणूनच बघा, आपण जो ट्रॅडिशनल लॉजिकचा किंवा ट्रॅडिशनल क्लासिफिकेशनचा जो काही प्रिव्हियस चॅप्टर बघितला होता त्यावेळी जे काही आपण रूल बघितले 22 रूल, त्या प्रत्येक रूल मध्ये आपण एक गोष्ट नक्कीच पॉईंट आउट केली असेल की ज्यावेळी आपण एखादं वाक्य स्ट्रिक्ट लॉजिकल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करतो त्यावेळी त्या वाक्याचं कन्व्हर्जन आपण कॅटेगोरिकल प्रपोजिशन मध्ये करतो, त्या हायपोथेटिकल किंवा डिसजंक्टिव्ह मध्ये होत नाही. तिसरा पॉईंट आहे, दी फोर काइंड ऑफ प्रपोजिशन इन ट्रॅडिशनल लॉजिक आर अबाउट क्लासेस विथ दी एक्सेप्शन ऑफ सिंग्युलर प्रपोजिशन. याचा अर्थ काय, जे काही आपण चार प्रकार बघितले म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असेल, युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल, पर्टिक्युलर निगेटिव्ह असेल, हे चारही प्रकार जे आहेत ते क्लास संदर्भात आहेत. म्हणजे क्लासची एक तर 100% क्वांटिटी असेल किंवा 1 to 99% असेल. याच्याचा डिफेक्ट काय ते बघा. तर पहिला डिफेक्ट आहे, ट्रॅडिशनल लॉजिशियन अज्युम सिंग्युलर प्रपोजिशन इन सब्जेक्ट प्रेडिकेट फॉर्म बट इन रियालिटी ओनली सम ऑफ द सिंग्युलर प्रपोजिशन आर ऑफ द सब्जेक्ट प्रेडिकेट फॉर्म. याचा अर्थ लक्षात घ्या, एखादं वाक्य सिंग्युलर म्हणजे काय, तर त्या वाक्यामध्ये एक स्पेसिफिक सब्जेक्ट आहे, म्हणजे एकतर तो पर्सन असू शकतो किंवा एखादं ऑब्जेक्ट असू शकतं, पण ते वन डेफिनेट असतं त्यावेळी आपण त्याला सिंग्युलर म्हणतो. पण ट्रॅडिशनल लॉजिशियनने काय चूक केली तर ते म्हणतात की प्रत्येक सिंग्युलर प्रपोजिशन आहे ते सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजे काय, एक असेल सब्जेक्ट आणि दुसरी असेल त्याची माहिती याच फॉर्म मध्ये आहे. पण रियालिटीमध्ये सिंग्युलर प्रपोजिशनचे या व्यतिरिक्त पण अन्य प्रकार आहेत जे यांनी कन्सिडर केले नाही. मग ते प्रकार कोणते ते सेकंड पॉईंट मध्ये सांगितलंय. सिंग्युलर प्रपोजिशन मे बी इन फॉर्म ऑफ सब्जेक्ट प्रेडिकेट, क्लास मेंबरशिप और रिलेशनल प्रपोजिशन. ट्रॅडिशनल लॉजिशियन डिड नॉट रिअलाइज दिस, दे कॉल ऑल ऑफ देम सिंग्युलर प्रपोजिशन. याचा अर्थ लक्षात घ्या, सिंग्युलर प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट प्रेडिकेट व्यतिरिक्त क्लास मेंबरशिप असतो. याचा अर्थ काय, क्लास मेंबरशिप नावातून लक्ष येतो की एक सिंगल माणूस असणार आहे किंवा एक इंडिव्हिज्युअल असणार आहे ज्याला आपण एका क्लासचा मेंबर बनवणार आहोत. एक्झाम्पल बघा, संजय दत्त इज अन ऍक्टर म्हटलं तर आपण काय करत होतो, संजय दत्त ही एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण ऍक्टरच्या क्लासमध्ये किंवा ऍक्टरच्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करत होतो. अशा प्रकारची वाक्य सुद्धा सिंग्युलर मध्ये येतात, पण ती सब्जेक्ट प्रेडिकेट नाही, ती क्लास मेंबरशिपची असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिलेशनल प्रपोजिशन. याचा अर्थ लक्षात घ्या, काही वेळा काही प्रपोजिशन हे दोन सब्जेक्ट मधील नातं सांगायचा प्रयत्न करतात. इट कॅन बी कंपॅरिझन और इट कॅन बी रिलेशन, इट कॅन बी फिलिंग. अशा प्रकारची जी काही वाक्याच्या रिलेशनल प्रपोजिशन म्हणतात. ट्रॅडिशनल लॉजिशियननी काय केलंय, त्यांना हा फरक लक्षात आला नाही, त्यांनी सर्वांना सिंग्युलर प्रपोजिशन म्हणजे त्याचं सब्जेक्ट प्रेडिकेटच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करण्याचा किंवा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा पॉईंट आहे, द एम्फासिस ऑफ ट्रॅडिशनल लॉजिशियन इज ऑन प्रपोजिशन हुज सब्जेक्ट टर्म इज क्लास. ते फेल टू डिस्टिंग्विश सिंग्युलर प्रपोजिशन फ्रॉम प्रपोजिशन हुज सब्जेक्ट टर्म इज क्लास. याचा अर्थ लक्षात घ्या, ट्रॅडिशनल लॉजिक मध्ये आपण जर चार प्रकार लक्षात घेतले, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, पर्टिक्युलर निगेटिव्ह, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल,
ट्रॅडिशनल लॉजिक मध्ये जास्तीत जास्त भर हा अशा प्रकारच्या वाक्यात देण्यात आलाय ज्याचा सब्जेक्ट क्लास आहे, मग तो समने सुरू होणारा असेल, नोने असेल किंवा ऑलने असेल. ऍज कम्पेअर टू सिंग्युलर प्रपोजिशनवर त्यांनी जास्त तेवढं काम केलं नाही. तर ते करतात काय, सिंग्युलर प्रपोजिशनला आपण युनिव्हर्सल मानतात, त्यामुळे होतंय काय, सिंग्युलरला ते ऍज लाईक क्लास प्रपोजिशन ट्रीट करतायत. मॉडर्न लॉजिशियन म्हणतायत काय, यांचं जे काही अनालिसिस आहे, यांनी जे काही टाईप काढलेत ते इनसफिशियंट अनालिसिस किंवा इनसफिशियंट स्टडी आहे. म्हणून हे काय म्हणतायत, आम्ही ज्यावेळी आमचं लॉजिक इंट्रोड्यूस करणार आहोत, ते आम्ही सिंग्युलर प्रपोजिशनसाठी एक स्पेसिफिक फॉर्म ठरवू, त्याचे काय तुमच्यासाठी पॉईंट आउट करण्याचा प्रयत्न करू. मग आम्ही काय करणार आहोत, सिंग्युलर प्रपोजिशन जे काही आहे, त्याचे जे काही प्रकार आहेत ते आम्ही सिंपल प्रपोजिशन मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. जो काही रिमेनिंग पार्ट असेल तो येईल कंपाऊंड मध्ये आणि जनरल मध्ये. आता जाऊया नेक्स्ट स्लाइडला. एम अँड बेसिस ऑफ मॉडर्न क्लासिफिकेशन. आता याच्यावर पण क्वेश्चन येत नाही, फक्त त्यांचे बेसिक आयडिया काय होते किंवा कोणती गोष्ट त्यांनी मनात ठेवून हे अनालिसिस केलं होतं ते सुद्धा आपण अंडरस्टँड करण्याची स्लाइड बघत आहोत. पॉईंट बघा, द नंबर ऑफ प्रपोजिशन विच मे स्टँड ॲज premises or conclusion is unlimited. The basic purpose of logic is to introduce order into this unlimited variety. It can be done by classifying proposition and finding out their standard form. याचा अर्थ लक्षात घ्या, कोणतं वाक्य किंवा कोणतं प्रपोजिशन हे लॉजिक मध्ये प्रिमायसेस असेल, कन्क्लुजन असेल, तर याची शक्यता अनलिमिटेड आहे, याची पॉसिबिलिटी अनलिमिटेड आहे. त्यामुळे लॉजिकचा मूळ उद्देश काय, तर अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत ज्यांना आपण लॉजिकमध्ये प्रपोजिशन मानू, कन्क्लुजन मानू, प्रिमायसेस मानू, त्यांना अरेंज करणं, त्यांच्यामध्ये एक ऑर्डर इंट्रोड्यूस करणं. पण ऑर्डर कशी इंट्रोड्यूस करणार, तर त्यासाठी तुम्हाला ती वाक्य क्लासिफाय करावी लागतील आणि ते स्टँडर्ड फॉर्म शोधावे लागतील. स्टँडर्ड फॉर्मचा लक्षात घ्या, जसं आपण ग्रामेटिकल सेंटेन्स मध्ये म्हणतो, एक्सक्लामेटरी वाक्य एका स्पेसिफिक फॉर्म मध्ये असेल, जर क्वेश्चन टाईप असेल, डब्ल्यू टाईप क्वेश्चनचं वाक्य असेल वेगळ्या फॉर्म मध्ये असेल, असर्टिव्हचा वेगळा फॉर्म असेल, त्याच प्रकारे लॉजिकमध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया कॅटेगोरिकल असेल, कंडिशनल असेल, वाक्याचे दोन प्रकार आहेत, त्याच प्रकारे दोन्ही वाक्यांचे वेगवेगळे सुद्धा फॉर्म आहेत. एकाचा फॉर्म असेल इफ देन मध्ये, दुसऱ्याचा फॉर्म असेल फक्त सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये, म्हणजे सब्जेक्ट प्लस स्कोपुला प्लस ऑब्जेक्ट. इकडे आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारचे ज्या काही ऑब्जेक्ट आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. ओके, तर आपण काय करणार आहोत, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ते समजून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी कम्पेअर करून पण बघणार आहोत. आता कम्पॅरिझनचं कारण काय ते नेक्स्ट पॉईंट मध्ये दिलंय. डिटरमाइनिंग द स्टँडर्ड फॉर्म ऑफ प्रपोजिशन विल एनेबल लॉजिशियन टू फाइंड आउट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द प्रपोजिशन. एखादी गोष्ट अंडरस्टँड करण्याची दोन पद्धती असतील, एक तर त्या गोष्टीच्या थिअरी समजून घेणे आणि दुसरा प्रकार असेल ती गोष्ट इतरांबरोबर कम्पेअर करून समजून घेणे. जसं आपण यापूर्वी इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह लॉजिक म्हणजे काय म्हटल्यानंतर दोघांची एक्झाम्पल बघितली होती, दोघांमधील डिफरन्सेस बघितले आणि त्यानुसार ठरवलं होतं की इंडक्टिव्ह म्हणजे काय, डिडक्टिव्ह म्हणजे काय. मॉडर्न लॉजिशियन तेच म्हणतात, आपण या वाक्यांचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे फॉर्म अंडरस्टँड करूया, नंतर ते फॉर्म एकमेकांशी कम्पेअर करूया आणि त्याप्रमाणे आपण ठरवूया की नक्की यांच्यात साम्य काय आणि भेद काय आहे. पुढचा पॉईंट, the easiest method of classifying the proposition is to separate those proposition which do not contain another proposition as a component from those who do so. याचा अर्थ लक्षात घ्या, मॉडर्न लॉजिशियनच्या मते वाक्याचे बेसिकली दोन प्रकार आहेत. एक वाक्य असं आहे ज्याच्यामध्ये सिंगल स्टेटमेंट असेल, तर दुसरा वाक्याचा प्रकार असा आहे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असतील. म्हणून ते म्हणतात बघा, प्रपोजिशन बघा, प्रपोजिशन विच कंटेन अनदर प्रपोजिशन ऍज अ कंपोनंट. याचा अर्थ काय, काही वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असतील, म्हणून आपण काय करायचंय, सिंगल स्टेटमेंट वाले वाक्य सेपरेट करायची आणि एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असणारे वाक्य हे आपण सेपरेट करणार आहोत. म्हणजे बघा, आज रविवार आहे आणि आज शाळेला सुट्टी आहे, अशा प्रकारचं जर वाक्य असेल तर आपण काय करतो, इकडे दोन वाक्य अँड एकत्र आणतोय. मग अशा प्रकारचे वाक्य असतील किंवा इफ अँड देनची वाक्य असतील, ऑरची असतील किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असतील, अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत सेकंड फॉर्म मध्ये, ऍज कम्पेअर टू ही इज क्लेवर, शी इज ब्युटिफुल. अशा प्रकारची जी काही वाक्य असतील त्या ठिकाणी एक प्लेन सिंगल स्टेटमेंट आहे, त्याला आपण म्हणणार आहोत सिंपल प्रपोजिशन. आता या व्यतिरिक्त त्यांनी तिसरा एक पॉईंट सांगितलाय बघा, मॉडर्न लॉजिशियन ऑल्सो रिकॉग्नाइज अनदर काइंड ऑफ प्रपोजिशन विच इज नोन एज जनरल प्रपोजिशन. जस्ट लाईक सिंग्युलर प्रपोजिशन हॅज वन डेफिनेट ऑब्जेक्ट और इंडिव्हिज्युअल एज अ सब्जेक्ट, जनरल प्रपोजिशन हॅज क्लास और क्लासेस. दे मेक अन असर्शन अबाउट क्लास और क्लासेस. याचा अर्थ लक्षात घ्या, जसं आपलं सिंग्युलर प्रपोजिशन मध्ये एक वन डेफिनेट ऑब्जेक्ट होतं, एक विशिष्ट एक सब्जेक्ट होता त्याबद्दल आपण माहिती देत होतो किंवा नाकारत होतो, त्याच प्रकारे आणि अजून एक प्रकार फिगर आउट केलाय जो आहे जनरल प्रपोजिशन. जनरल प्रपोजिशनचा अर्थ काय, या ठिकाणी त्या वाक्याचा जो काही सब्जेक्ट असणार तो एक क्लास असणार आहे. म्हणजे काय, ऑलने सुरू होणारं वाक्य असेल, समने सुरू होणारं वाक्य असेल, मग ज्या ज्यावेळी वाक्याचा सब्जेक्ट क्लास असेल आणि माहिती एक तर अफर्म केली असेल किंवा डिनाय केली असेल त्याच्यावेळी आपण त्याला जनरल प्रपोजिशन म्हणणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जनरल प्रपोजिशन हा जो पॉईंट आहे तो आपण इन डिटेल पॉईंट नंबर 7 मध्ये बघणार आहोत. सध्या बेसिक फक्त एवढेच लक्षात घ्या, लॉजिकचा बेसिक पर्पज यांच्या मते काय,
तर जी काही वाक्य आहेत किंवा अनलिमिटेड व्हरायटीची जी काही वाक्य आहेत त्यामध्ये ऑर्डर अरेंज करणं, त्या वाक्याचा बेसिक फॉर्म समजून घेणं, प्लस तो फॉर्म जो आहे तो एकमेकाशी कम्पेअर करणं आणि त्यानुसार सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस फिगर आउट करणं. प्लस बेसिक डिफरन्स दोन वाक्यामध्ये किंवा क्लासिफाय करण्याचा बेसिक क्रायटेरिया काय असणार आहे, ज्या वाक्यात सिंगल स्टेटमेंट आहे आणि ज्या वाक्यात एकापेक्षा जास्त स्टेटमेंट आहेत. प्लस त्यांनी तिसरा एक वाक्यांचा प्रकार फिगर आउट केला जो आहे जनरल प्रपोजिशन, ज्यामध्ये सब्जेक्ट मॅटर हा क्लास असणार आहे. फॉर एक्झाम्पल ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट असेल किंवा ऑल मास्टर्स आर इंडियन असेल, अशा प्रकारची वाक्य ज्या ठिकाणी ऑलने सुरुवात होते, नोने सुरुवात होते किंवा समने सुरुवात होते, अशा प्रकारच्या वाक्यात हे जनरल प्रपोजिशन मानत आहेत. आता आपण ऍक्च्युअल कंटेंटकडे जाऊया. सिंपल अँड कंपाऊंड प्रपोजिशन. पहिल्यांदा आपण सिंपल प्रपोजिशन म्हणजे काय ते समजून घेऊया. The term simple proposition may be defined as one which does not contain any other proposition as a component. Example, Taj Mahal is beautiful. सिंपल प्रपोजिशन म्हणजे इन शॉर्ट काय, ज्या ठिकाणी फक्त एक सिंगल स्टेटमेंट असणार आहे, त्या ठिकाणी त्या स्टेटमेंट व्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट असत नाही. एक्झाम्पल बघा, ताजमहल इज ब्युटिफुल. या ठिकाणी एक सब्जेक्ट ताजमहल आहे आणि त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे की ताजमहल हा सुंदर आहे. म्हणजे आज ज्यावेळी वाक्यात एक स्टेटमेंट असेल जे तुम्ही फिगर आउट करू शकता, एका व्यतिरिक्त जास्त स्टेटमेंट किंवा इफ देन असेल, ऑर असेल, बट असेल, अँड असेल, अशा प्रकारचा कोणताही कंजक्शन न वापरता फक्त एक प्लेन स्टेटमेंट असेल, त्या वाक्याला आपण सिंपल प्रपोजिशन मानतो. यापुढे आपण काय करणार आहोत, सिंपल प्रपोजिशनचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. सेकंड पॉईंट आहे कंपाऊंड प्रपोजिशन. आता कंपाऊंड प्रपोजिशन म्हणजे काय ते बघा. The proposition which contain another proposition or propositions as a component is called as compound proposition. म्हणजे काय, ज्यावेळी एखाद्या वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त विधानं असणार आहेत आणि ती विधानं त्या वाक्याचा कंटेंट असेल किंवा त्या वाक्याचा कंपोनंट असेल, अशा वेळी आपण त्याला कंपाऊंड प्रपोजिशन मानायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रॅडिशनल लॉजिक मध्ये ज्या काही डेफिनेशन झाल्या आणि मॉडर्न लॉजिक मध्ये ज्या काही डेफिनेशन झाल्या याच्यात खूप फरक आहे. ज्या ज्यावेळी परीक्षेत प्रश्न विचारण्यात येईल सिंपल प्रपोजिशन म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, जर क्वेश्चन मध्ये स्पेसिफिक सांगलं असेल की ट्रॅडिशनल लॉजिकच्या अकॉर्डिंग टू ट्रॅडिशनल लॉजिशियन सांगा, तशा वेळी ट्रॅडिशनलची लिहायची. अकॉर्डिंग टू मॉडर्न म्हणून सांगा तर मॉडर्नची लिहायची. पण जर काहीच दिलं नसेल तर तुम्ही एक काम करायचं, डेफिनेशन देण्यापूर्वी तुम्ही जी काही डेफिनेशन लिहिणार आहात ती कोणाची आहे, ट्रॅडिशनलची आहे की मॉडर्नची आहे, हे तुम्हाला स्पेसिफिकली सांगावं लागेल. म्हणजे जर एक्झाम मध्ये विचारलं असेल फक्त की व्हॉट डू मीन बाय सिंपल प्रपोजिशन, अशा वेळी तुम्ही ज्याची माहिती सांगताय म्हणजे मॉडर्न लॉजिशियनची सांगताय की ट्रॅडिशनलची सांगताय, हे तुम्हाला स्पेसिफिक मेन्शन करायचं आणि नंतर जी काही माहिती आहे, जी काही डेफिनेशन आहे ती तुम्हाला लिहावी लागेल. तर या कंपाऊंड प्रपोजिशनकडे, कंपाऊंड प्रपोजिशनकडे एकापेक्षा जास्त स्टेटमेंट होती. मग ती कशा प्रकारे असतील ते एक्झाम्पलच्या द्वारे बघूया. एक्झाम्पल बघा, ही विल टेक आयदर कॉफी ऑर टी. इकडे दोन वाक्य आहेत खरं तर. पहिलं वाक्य आहे तो कॉफी घेऊ शकतो, दुसरं वाक्य किंवा तो चहा घेऊ शकेल. पण इकडे त्यांनी काय केलंय ते बघा, आयदर ऑर वापरून त्यांनी दोन स्टेटमेंट कंबाईन करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून याला आपण कंपाऊंड मध्ये घेतलंय. दुसरं एक्झाम्पल बघा, इफ अँड ओनली इफ द मॅच इफ अँड ओनली इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. याचा अर्थ काय, जर पाऊस पडला तरच फक्त ती जी काय मॅच आहे ती रद्द होणार आहे. त्यामुळे आता आपण सिंपल आणि कंपाऊंड हे दोन प्रकार समजून घ्यायचा प्रयत्न केला. कंपाऊंड म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेटमेंट जे आयदर ऑर, नायदर नॉर असेल, अँड असेल, बट असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, इफ देन असेल, अशा प्रकारचे फॉर्म वापरून एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सिंपल म्हणजे असेल सिंगल स्टेटमेंट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सिंपल प्रपोजिशनच्या बाबतीत अकॉर्डिंग टू मॉडर्न लॉजिशियन सब्जेक्ट हा नेहमी सिंग्युलर टर्म राहणार आहे. कारण ते काय म्हणतायत, आपण जी काही सिंग्युलर टर्म आहे किंवा सिंग्युलर इंडिव्हिज्युअल आहे तो अनालाइज करण्याचा प्रयत्न करतोय सिंपल प्रपोजिशनमुळे. ते अजूनही तुम्हाला क्रायटेरिया मिळालाय, ज्या ज्यावेळी क्लास असेल त्यावेळी तुला सिंपल मध्ये त्याला घ्यायचं नाहीये. ज्या ज्यावेळी वन इंडिव्हिज्युअल असेल त्याच वेळी आपण त्याला सिंपल मध्ये घेणार आहोत. अजून एक ऍडिशन लक्षात ठेवा, सिंपल प्रपोजिशन मध्ये जी काय वाक्य येणार आहेत त्यावेळी सब्जेक्ट हा प्रॉपर नेम असेलच असं नाही. त्याऐवजी काही वेळा प्रॉपर नेम न वापरता आपण त्याचं डिनोटेशन वापरू किंवा काही वेळा आपण काय करणार आहोत, इनडायरेक्टली दॅट पर्सन, दिस थिंग और दॅट ऑब्जेक्ट असं पण वापरू शकतो. त्यामुळे सिंपल प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट काही केसेसमध्ये प्रॉपर नेम म्हणजे विशेष नाम, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं नाव असेल, एखाद्या शहराचं नाव मुंबई असेल, दुबई असेल, कुडाळ असेल, अशा प्रकारचं येऊ शकतं. किंवा ते शहर, तो माणूस, तो मुलगा, अशा प्रकारे सुद्धा येऊ शकेल. हे दोन पॉईंट क्लिअर झालेत का? सिंपल आणि कंपाऊंड प्रपोजिशन क्लिअर झालेत का? एकदम सोपे होते. त्यानंतर आपण काय करणार आहोत, सिंपल प्रपोजिशनचे जे काही प्रकार आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिंपल आणि कंपाऊंड क्लिअर झालंय का? चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका, मग पुढे जाऊया. शंका असेल तर ती पण टाका, पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. ओके, तर आता आपण पुढचा पॉईंट घेऊया. तर पहिला प्रकार आहे काइंड्स ऑफ सिंपल प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट लेस प्रपोजिशन.
आता तुम्हाला सब्जेक्ट लेस प्रपोजिशन बघून काय आठवतंय का बघा? कारण ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ज्यावेळी आपलं झालं होतं त्यावेळी आपण सब्जेक्ट लेस प्रपोजिशनचा एक पॉईंट बघितला होता, एक रूल बघितला होता, की त्या ठिकाणी आपण जर सब्जेक्ट लेस प्रपोजिशन आलं तर त्याला आपण स्ट्रिक्ट लॉजिकल फॉर्म मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्ट करायचं, रिड्यूस करायचं. तोच पॉईंट, तीच थिअरी ऍज इट इज इकडे घ्यायची आहे. काय म्हटलंय बघा? इन दिस काइंड ऑफ प्रपोजिशन थिंकर असर्ट समथिंग बट द स्टेटमेंट इज नॉट फुल्ली एक्सप्रेस. सब्जेक्ट लेस प्रपोजिशन आर इदर एक्सक्लामेटरी और इम्पर्सनल प्रपोजिशन. याचा अर्थ काय? इकडे त्या माणसाला माहिती द्यायची आहे, विचार व्यक्त करायचा आहे, पण तो पूर्णपणे करत नाहीये. होतंय काय? वाक्याचा तो सब्जेक्ट देत नाहीये. अशा प्रकारच्या प्रपोजिशन मध्ये काय येतं तर एक्सक्लामेटरी किंवा इम्पर्सनल. एक्सक्लामेटरी लक्षात ठेवा. आता जर आपण प्रपोजिशन अँड सेंटेन्स या चॅप्टरचा विचार केला तर त्या ठिकाणी स्पेसिफिकली सांगितलं की एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे कधीही लॉजिकल प्रपोजिशन मध्ये येत नाही, कारण ते कधीही माहिती देत नाही, फक्त आपली जी काही इमोशन आहे ती एक्सप्रेस करतात. पण याला एक्सेप्शन आहे. एक्सेप्शनचं कारण काय? तर लॉजिक काय म्हणतो, कोणतेही वाक्य त्याच वेळी लॉजिक मध्ये कन्सिडर करा ज्यावेळी ते वाक्य असेल, ज्यावेळी ते स्टेटमेंट असेल, ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. मग काही वेळा एक्सक्लामेटरी सेंटेन्स तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतात, फक्त अशाच वेळी आपण त्याला लॉजिक मध्ये कन्सिडर करतो. मग त्याच प्रकारे सब्जेक्ट लेस मध्ये कन्सिडर केलं. एक्झाम्पल बघा, हेल्प. एखादा माणूस मदतीसाठी ओरडतोय, मग या ठिकाणी तो म्हणू शकला असता की हे संकट आलंय, असं आलंय, मदत करा. पण त्याला कोणती गोष्ट महत्वाची आहे? मदत मिळणं. मग एखादा माणूस बुडत असेल तो हेल्प म्हणून ओरडेल. एखादा माणूस कुठे अडकला असेल, आग लागली असेल, तो पण हेल्प म्हणून ओरडेल. येते गोष्ट लक्षात. या ठिकाणी त्याने मदत मागण्यासाठी जी काही माहिती असेल ते कन्व्हे करण्याचं काम एका शब्दात केलेलं आहे. आपण काय करणार आहोत? इकडे आपण कन्व्हर्जन बघत नाही आहोत, तरी पण लक्षात घ्या, जर करायचं असेल तर त्या ठिकाणची सिच्युएशन आहे ती अंडरस्टँड करायची. त्या प्रकारे आपण त्याच्यात एखादा पर्सन ऍड करू शकतो की एबीसी नावाचा व्यक्ती आहे जो मदतीसाठी ओरडत होता. अशा प्रकारे सिच्युएशन अंडरस्टँड करा. त्याप्रमाणे जो काही सुटेबल सब्जेक्ट आहे तो ऍड करा. मॉडर्न लॉजिक मध्ये अशा प्रकारचं कन्व्हर्जन आहे ते काही येत नाही. ते मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतोय. पुढे बघा, इम्पर्सनल. आता लक्षात घ्या, इम्पर्सनल प्रपोजिशन म्हणजे ही किंवा शी अशा प्रकारचे सब्जेक्ट नाही, फक्त इटचा उल्लेख ज्या ठिकाणी येतो त्यालाच फक्त आपण इम्पर्सनल म्हणतो. आता इट हा ग्रामेटिकल सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आहे, पण लॉजिक मध्ये नाही. मग करायचंय काय? इट्स डिलिशियस म्हणजे काय? त्याने काहीतरी एखादी गोष्ट टेस्ट केली, त्याला ती खूप आवडलेली आहे. याचा अर्थ इटचा अर्थ काय? काहीतरी एक फूड आयटम असू शकतो. येते गोष्ट लक्षात. पण लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळी सब्जेक्ट लेस प्रपोजिशन येईल त्या त्यावेळी ते वाक्य कम्प्लिटली असर्ट केलेलं किंवा कम्प्लिटली एक्सप्रेस केलेलं नसतं. म्हणूनच सब्जेक्ट लेस प्रपोजिशनला बऱ्याचदा आपण प्रिमिटिव्ह प्रपोजिशन म्हणतो. याचा अर्थ काय? नॉट फुल्ली डेव्हलप किंवा अर्लियर स्टेजची जी काही प्रपोजिशन आहेत त्यांना आपण सब्जेक्ट लेस मानू शकतो. अशा ठिकाणी तुम्ही एक काम करा, थिंकरचं इंटेन्शन काय ते फिगर आउट करा, कोणत्या सिच्युएशन मध्ये झाले ते फिगर आउट करा, मग त्याला नक्की काय म्हणायचंय किंवा इट म्हणजे काय किंवा सब्जेक्ट नक्की काय असेल हे तुम्हाला लक्षात येईल. पुढच्या पॉईंट कडे जाऊया. सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन. आता सब्जेक्ट लेस मध्ये जास्त प्रमाणात काही क्वेश्चन येत नाही. एक मिनिट. ओके, तो सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशनचा विचार करा. सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन स्टेट्स दॅट अन इंडिव्हिज्युअल पॉजेसेस अ क्वालिटी और ऍट्रिब्यूट. आता मी सब्जेक्ट लेस कडे जास्त शंका आहेत का काही विचारण्याचं कारण सांगतो. सब्जेक्ट लेसवर प्रश्न येत नाही. समजा कधीतरी काइंड्स ऑफ प्रपोजिशन, सिंपल प्रपोजिशन अशा प्रकारचा जर प्रश्न आला असेल 12 मार्क साठी म्हणा किंवा शॉर्ट नोट साठी म्हणा, तर तुम्हाला सब्जेक्ट लेस प्रपोजिशनचं जे काही आहे ते लिहावं लागेल. अदरवाईज जर क्वेश्चन नंबर 3 चा विचार केला की एखादं वाक्य कोणत्या प्रकारचे ते ओळखा, सिम्बॉलाइज करा, तर त्या ठिकाणी सब्जेक्ट लेस प्रपोजिशन येत नाही. सेकंड पॉईंट जास्त महत्वाचा आहे, सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन. सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन स्टेट्स दॅट एन इंडिव्हिज्युअल पॉजेसेस अ क्वालिटी और ऍट्रिब्यूट. याचा अर्थ काय? जे आपण ट्रॅडिशनल लॉजिक मध्ये बघितलंय कॅटेगोरिकल प्रपोजिशनच्या बाबतीत तेच इकडे सांगितलेलं आहे. सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन म्हणजे अशा प्रकारचं वाक्य जिकडे एक सब्जेक्ट असेल आणि त्याविषयी माहिती दिलेली असेल. ती जी माहिती देणारं वाक्य आहे त्या वाक्याला आपण म्हणतो सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन. एक्झाम्पल बघा, ही इज क्लेवर, तो हुशार आहे. शी इज हार्ड वर्किंग, ती खूप मेहनती आहे. अशा प्रकारची वाक्य जिकडे एक सब्जेक्ट आहे आणि माहिती आहे अशा प्रकारच्या वाक्याला आपण म्हणतो सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन. आता सिम्बॉलायझिंग खूप महत्वाचं आहे, कारण काही वेळा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करतात, तुम्हाला वाक्य देतात आणि सांगतात या वाक्याचा प्रकार ओळखा, तसे वाक्य सिम्बॉलाइज करा. मग त्या दृष्टीने जर तुम्ही तो स्पेसिफिक सिम्बॉल लिहिला तर तुम्हाला 3 मार्क्स मिळू शकतात. त्या दृष्टीने खूप सोपा आणि खूप चांगला ऑप्शन आहे. बघा, सिम्बॉलिक फॉर्म आहे कॅपिटल एस डॅश कॅपिटल पी. याचा अर्थ काय? एस स्टँड फॉर सब्जेक्ट, पी स्टँड फॉर प्रेडिकेट. म्हणजे काय? सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन जर सिम्बॉलाइज करायचं असेल ते होईल एस डॅश पी. एस फॉर सब्जेक्ट, पी फॉर प्रेडिकेट. जर तुम्हाला वाक्य तुम्ही काय करायचं, लिहायचं की हे वाक्य सब्जेक्ट प्रेडिकेट फॉर्म मध्ये आहे आणि या वाक्याची सिम्बॉलिक व्हर्जन आहे एस डॅश पी. हा प्रकार समजलाय का? सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशनचा प्रकार समजलाय का? चॅटबॉक्स मध्ये टाका, मग आपण पुढे जाऊया.
ओके. पुढचं आहे रिलेशनल प्रपोजिशन. आता याच्या नावातच सांगितलेलं आहे, हा आपल्याला रिलेशन सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणून बेसिक थिअरी बघा. अ रिलेशनल प्रपोजिशन असर्ट्स अ रिलेशन बिटवीन टू ऑर मोर कॉन्स्टिट्युएंट्स. The constituents between which a relation is asserted are called as the terms of relation. याचा अर्थ लक्षात घ्या. जनरली आपण आजपर्यंत जी काय वाक्य बघितली त्या प्रत्येक वाक्यामध्ये फक्त एक सब्जेक्ट होता आणि त्याविषयी माहिती होती. बरोबर आहे. रिलेशनल प्रपोजिशन मध्ये एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असणार आहे आणि त्या सब्जेक्ट मध्ये जे काही नातं आहे ते नातं एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आणि ज्यावेळी अशा प्रकारचे दोन सब्जेक्टचा वापर करण्यात येतो, मिनिमम दोन म्हणतोय, दोन पेक्षा जास्त कितीही असू शकतील, त्यावेळी त्याला आपण रिलेशनल प्रपोजिशन म्हणायचंय. आणि ज्या सब्जेक्ट विषयी माहिती देण्यात येते त्यांना आपण टर्म्स ऑफ रिलेशन म्हणतो. याचं एक्झाम्पल बघा, लव्ह असेल, हेट असेल, गिव्ह टेक असेल, इक्वल टू, डिफरंट फ्रॉम, टॉलर दॅन, यंगर दॅन, कझिन ऑफ. म्हणजे लक्षात घ्या, काही वेळा इमोशनद्वारे पण एक रिलेशन दाखवू शकतो की ए हा बीच्या रिलेशनशिप मध्ये असं असू शकेल. किंवा आपण काय करू शकतो, ए आणि बी जे काय दोन सब्जेक्ट आहेत त्यांना कम्पेअर करू शकतो आणि म्हणू शकतो की या दोन्ही सब्जेक्ट इक्वल आहेत, किंवा एखादा टॉलर आहे, एखादा यंगर आहे, किंवा एखादा ओल्डर आहे असं म्हणू शकतो. किंवा जे काय आपले ब्लड रिलेशन असतात, फॉर एक्झाम्पल ए इज फादर ऑफ बी असेल, कझिन असेल, मदर असेल, हसबंड असेल, अशा प्रकारची नाती. म्हणजे लक्षात घ्या, रिलेशनल प्रपोजिशन मध्ये एक तर इमोशन येऊ शकते, दुसरी गोष्ट येईल कंपॅरिझन, आणि तिसरी जी गोष्ट येणार आहे ती येणार आहे रिलेशन. आता एक पुढचा पॉईंट बघा, डायरेक्शन और सेन्स ऑफ रिलेशन. इन रिलेशनल प्रपोजिशन द रिलेशन प्रोसीड्स फ्रॉम समथिंग टू समथिंग. दिस इज कॉल्ड एज अ सेन्स और डायरेक्शन ऑफ रिलेशन. याचा अर्थ काय, रिलेशनल प्रपोजिशन मध्ये जे काही नातं आहे ते एका सब्जेक्ट कडे सुरू होतं आणि दुसऱ्या सब्जेक्ट कडे संपतं. ज्या सब्जेक्ट कडून दुसऱ्या सब्जेक्ट कडे जातं किंवा नातं जे एका सब्जेक्ट कडून दुसऱ्या सब्जेक्ट कडे जाण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो डायरेक्शन और सेन्स ऑफ रिलेशन. खाली मी एक्झाम्पल दिले ते बघा, ए इज फादर ऑफ बी. त्या वाक्यात काय झालंय बघा, मी ए इज नंतर एक एरो दाखवलाय जो बी कडे जातो. याचा अर्थ काय, रिलेशन सुरू झालं ए कडे आणि ते संपलं बी कडे. प्रत्येक रिलेशनल प्रपोजिशन मध्ये अशाच प्रकारे एका सब्जेक्ट रिलेशन सुरू होणार आहे आणि दुसऱ्या सब्जेक्ट रिलेशन संपणार आहे. ज्या सब्जेक्टच्या दिशेने ते रिलेशन जाईल त्याला आपण म्हणणार आहोत डायरेक्शन ऑफ रिलेशन. आता लक्षात घ्या, जसं आपले लॉजिकल प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट, कोपुला प्लस प्रेडिकेट अशा प्रकारचा फॉर्म होता, तसाच रिलेशनल प्रपोजिशनचा पण एक फॉर्म आहे. तो काय बघा, द टर्म फ्रॉम विच रिलेशन प्रोसीड्स इज कॉल्ड एज अ रेफरंट. याचा अर्थ काय, ज्या टर्म करून किंवा ज्या सब्जेक्ट करून रिलेशन सुरू होतंय त्याला आपण रेफरंट म्हणतो. इकडे एक्झाम्पल येईल त्याचं, ए. द टर्म टू विच रिलेशन प्रोसीड्स इज कॉल्ड एज अ रिलेटम. एक्झाम्पल बी. याचा अर्थ काय, ज्या टर्म कडे जाऊन ते रिलेशन संपतं त्याला आपण म्हणायचंय रिलेटम. म्हणजे ए इज फादर ऑफ बी असेल तर रिलेशन ए पासून सुरू झालंय त्यामुळे आपण ए ला म्हणणार आहोत किंवा मानणार आहोत रेफरंट. आणि त्याचबरोबर ज्या माणसाकडे जाऊन रिलेशन संपलेलं आहे त्या माणसाला आपण मानणार आहोत रिलेटम. सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म आहे एक्स आर वाय. आर कॅपिटल, एक्स आणि वाय स्मॉल येतील. म्हणजे काय, एक्स इज रिलेटेड टू वाय. इकडे लक्षात ठेवायचं, एक्स आणि वाय आहेत हे त्या वाक्याचे सब्जेक्ट आहे आणि आर आहे तो रिलेशन एक्सप्रेस करतोय. किंवा याला अजून एका प्रकारे लिहू शकतो, आर इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. इकडे लक्षात ठेवायचं, हे जे एक्स आणि वाय ते वाक्याचे सब्जेक्ट रिप्रेझेंट करतात. त्यामुळे एक्स आणि वाय ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने वाक्याची जी काही डायरेक्शन ऑफ रिलेशन आहे ती राहणार आहे. मग आता एखादं वाक्य कन्वर्ट करण्याचे दोन पद्धती असू शकतात. एक तर तुम्ही काय करायचं, जर एखादं वाक्य तुम्हाला दिसतंय क्वेश्चन नंबर 3 साठी की वाक्य सिम्बॉलाइज करा, तुमच्या लक्षात ते वाक्य जर रिलेशनल प्रपोजिशन आहे तर अशा वेळी एक काम करायचंय, हे वाक्य रिलेशनल आहे म्हणायचंय आणि त्यानंतर एक्स आर वाय किंवा आर इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय अशा प्रकारे लिहा, कंप्लीट मार्क मिळतील. दुसरी पद्धत आहे ती काय, एक्स आणि वाय जे आहेत ते रिप्लेस करायचे ऍक्च्युअल वाक्यात जे काही सब्जेक्ट आहेत त्यांनी. म्हणजे बघा, जर मी म्हणतोय राम इज टॉलर दॅन श्याम, तर आपण एक दोन प्रकारे वाक्य सिम्बलाइज करू शकतो. पहिला असेल आर इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय, दुसरा असू शकतो आर इन ब्रॅकेट रामचा आर घ्यायचा स्मॉल मध्ये कॉमा श्यामचा एस घ्यायचा. येत्या गोष्ट लक्षात. एक तर तुम्ही ते सब्जेक्टचे नाव ज्या लेटरने सुरू झाले ते लेटर स्मॉल लेटर मध्ये घ्या आणि कन्वर्ट करा, किंवा ऍज इट इज जसा तुम्हाला रिलेशनल प्रपोजिशन मध्ये जो काही सिम्बॉलिक फॉर्म दिलाय तो लिहा. दोन्ही उत्तरे करेक्ट असणार आहेत. हा पार्ट क्लिअर झालाय का? रिलेशनल प्रपोजिशनचा पार्ट समजलाय का? ओके, तर पुढच्या स्लाइड कडे जाऊया. शेवटचा प्रकार आहे क्लास मेंबरशिप प्रपोजिशन. इकडे काय म्हटलं गेलंय बघा, अ क्लास मेंबरशिप प्रपोजिशन असर्ट्स दॅट इंडिव्हिज्युअल इज अ मेंबर ऑफ क्लास. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल, ज्यावेळी एखाद्या क्लासचा मेंबर बनते किंवा ज्यावेळी एखाद्या स्पेसिफिक क्लासचा मेंबर बनवण्याचा प्रयत्न केले जाते एखाद्या वाक्याच्या मदतीने, त्यावेळी त्याला आपण क्लास मेंबरशिप प्रपोजिशन म्हणतो. एक्झाम्पल बघा, संजय दत्त इज अन ऍक्टर म्हटल्यानंतर आपण काय करतोय,
ऍक्टरच्या क्लासमध्ये एका स्पेसिफिक माणसाला ऍड करण्याचा प्रयत्न करतोय किंवा म्हणतोय अथर्व बर्वे इज लॉ स्टुडंट. म्हणजे मी आता काय करतोय, तर अथर्व जो आहे त्याला लॉ स्टुडंटचा एक क्लास आहे जो ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, फर्स्ट इयर टू फिफ्थ इयर असेल, मग त्या क्लासमध्ये अथर्वला ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे ज्यावेळी एखादं वाक्य असेल ज्या ठिकाणी एक इंडिव्हिज्युअल असेल, व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, त्याला आपण त्याच्यापेक्षा वायडर क्लासमध्ये ग्रुपमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याला आपण म्हणतो क्लास मेंबरशिप प्रपोजिशन. एक्झाम्पल बघा, अर्जुन वॉज अ वॉरियर. इकडे काय केलंय, अर्जुनला जे कोण योद्धे आहेत ज्यांना युद्धकला चांगल्या प्रकारे येते त्यांच्यामध्ये अर्जुनला आपण ऍड करण्याचं काम करतोय. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म आहे ए एप्सिलॉन एफ. आता इकडे जो तुम्हाला ई सारखा दिसतोय त्याला आपण एप्सिलॉन म्हणतो. इकडे ए काय म्हणतो, तर ए स्टँड फॉर इंडिव्हिज्युअल. याचा अर्थ लक्षात घ्या, जो कोण इंडिव्हिज्युअल आहे जो त्या क्लासमध्ये जाणार आहे तो आपण रिप्रेझेंट करतोय स्मॉल ए ने. त्यानंतर एप्सिलॉन सांगतोय क्लास मेंबरशिप, त्यानंतर एफ आहे तो सांगतोय तो क्लास. त्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाक्याचा फॉर्म असेल तो नेहमी सेम राहतो, कंटेंट आहे तो कधी बदलू शकतो. म्हणजे अर्जुन वॉज अ वॉरियरच्या ऐवजी संजय दत्त येईल किंवा पवार इज मार्च ट्रेन येईल. अशा प्रकारे वाक्य कोणतेही असू दे, एप्सिलॉन जो आहे जो तुमचं रिलेशन दाखवतोय, तो जो क्लास मेंबरशिप दाखवतोय तो नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. जे काही कंटेंट आहे ते व्हेरिएबल राहणार आहे. वाक्य कोणत्या प्रकारचं येऊ द्या, तुम्ही ए एप्सिलॉन एफ या फॉर्म मध्ये दाखवू शकता. इकडे तुम्ही सब्जेक्ट रिप्लेस करायचं काम करू नका. जर करायचं असेल तर तेही उत्तर मी बरोबरच देणार आहे. म्हणजे तुम्ही काय करायचंय, जो इंडिव्हिज्युअल आहे जो त्या क्लासमध्ये जातोय त्याचं जे काही नावाचं जे काही पहिलं अक्षर असेल ते तुम्हाला स्मॉल लेटर मध्ये दाखवावं लागेल, त्यानंतर एप्सिलॉन दाखवावं लागेल, त्यानंतर जो काही क्लास आहे त्याचं नावाचं जे काही पहिलं लेटर आहे ते तुम्हाला कॅपिटल मध्ये दाखवावं लागेल. आता आपण एक काम करूया, हे जे काही प्रकार झालेत सिम्पल प्रपोजिशनचे ते कम्पेअर करून अंडरस्टँड करूचा प्रयत्न करूया. पहिले बघा, डिफरन्स बिटवीन क्लास मेंबरशिप अँड रिलेशनल प्रपोजिशन. डिफरन्स अगदी सोपा आहे. रिलेशनल प्रपोजिशन असर्ट्स रिलेशन बिटवीन टू ऑर मोर टर्म्स रादर दॅन एक्सप्रेसिंग क्लास. याचा अर्थ काय, रिलेशनल प्रपोजिशन मध्ये एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतात आणि त्यांच्यामध्ये नातं आहे जे भावनिक असू शकतं किंवा दोघांमधील तुलनेचं कम्पॅरिझन असू शकतं किंवा ब्लड रिलेशन असू शकतं. अशा प्रकारचं जे काही नातं आहे ते एक्सप्रेस करण्याचं काम करतं. रिलेशनल प्रपोजिशन मध्ये कधीही क्लास येत नाही. ऍज कम्पेअर टू क्लास मेंबरशिप काय करतोय, तुम्हाला नातं किंवा कोणत्या बेसिसवर क्लास तयार झालाय सांगत नाही, फक्त सांगतोय एक माणूस आहे तो त्या क्लासचा भाग झालेला आहे. सेकंड पॉईंट बघा, डिफरन्स बिटवीन क्लास मेंबरशिप अँड सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन. इकडे काय होतंय, इवन द बोथ द प्रपोजिशन एक्सप्रेस समथिंग अबाउट इंडिव्हिज्युअल, सब्जेक्ट प्रेडिकेट असर्ट्स क्वालिटी और एट्रिब्यूट व्हाईल क्लास मेंबरशिप असर्ट इज मेंबरशिप इन पर्टिक्युलर क्लास. याचा अर्थ लक्षात घ्या, क्लास मेंबरशिप आणि सब्जेक्ट प्रेडिकेट दोघेही माहिती देण्याचं काम करतात, पण सब्जेक्ट प्रेडिकेट तुम्हाला त्या सब्जेक्ट विषयी माहिती देतो, तर आपला जो क्लास मेंबरशिप आहे तो काय करतोय, फक्त त्याला एक क्लासमध्ये इन्क्लूड करतोय. हेच आपण डिनोटेशन आणि कनोटेशनच्या फॉर्म मध्ये अंडरस्टँड करायचा प्रयत्न करूया. डिनोटेशन म्हणजे काय, ते ऍट्रिब्यूट ज्या ऑब्जेक्टला अप्लाय होतोय. इकडे आपण काय करतोय, ज्या ऑब्जेक्टला ती गोष्ट अप्लाय होते, फॉर एक्झाम्पल सिटी म्हटल्यानंतर मुंबई असेल, अजून जे काय असेल, जी काही शहरं असतील, मग इकडे आपण काय करतोय, त्या डिनोटेशनचा जो काही ग्रुप आहे त्यामध्ये एका सिंग्युलर गोष्टीला किंवा ऑब्जेक्टला ऍड करण्याचं काम करतोय, ज्याला आपण म्हणायचं क्लास मेंबरशिप. म्हणजे काय, ज्याचं लिमिटेशन आहे डिनोटेशन पुरतं. जेव्हा म्हणतो आपण पवार इज महाराष्ट्रीयन, तर आपण काय करतोय, पवारला महाराष्ट्रात जी काही माणसं आहेत त्यामध्ये ऍड करण्याचं आपण काम करतोय. ऍज कम्पेअर टू सब्जेक्ट प्रेडिकेट मध्ये काय होतंय, आपण कनोटेशन बघतोय. कनोटेशन म्हणजे काय, ज्या ऑब्जेक्टला ऍट्रिब्यूट अप्लाय होतोय ते आपण ऍट्रिब्यूट ची काय क्वालिटी आहे ती अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे होतंय काय, सब्जेक्ट प्रेडिकेट मध्ये त्या सब्जेक्ट मध्ये कोणती क्वालिटी आहे ती सांगायचा प्रयत्न करतोय. तर क्लास मेंबरशिप मध्ये तो सब्जेक्ट एका क्लासमध्ये ऍड होतोय, पण तो मेंबर क्लास मेंबरशिपच्या टाईपच्या प्रपोजिशन मध्ये का त्या क्लासमध्ये ऍड होतोय किंवा त्याच्यामध्ये कोणती क्वालिटी आहे ही कधीही एक्सप्रेस केली जात नाही. हा तिसरा एक प्रकार आहे जो या प्रेझेंटेशन मध्ये नाही, तो आहे कंपॅरिझन बिटवीन सब्जेक्ट प्रेडिकेट अँड रिलेशनल. तर इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची, सब्जेक्ट प्रेडिकेट आणि रिलेशनल मध्ये एक मोठा बेसिक डिफरन्स आहे, तो आहे नंबर ऑफ सब्जेक्टचा. सब्जेक्ट प्रेडिकेट मध्ये प्रत्येक वेळी फक्त एकच सब्जेक्ट असतो आणि बाकीचे ते काय प्रेडिकेट म्हणजे माहिती असते, पण रिलेशनल मध्ये एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतात. सब्जेक्ट प्रेडिकेट मध्ये ते एका सब्जेक्टने पजेस केलेली क्वालिटी ते सांगण्यात येतं, तर रिलेशनल मध्ये दोन सब्जेक्ट मध्ये जे काही म्युच्युअल रिलेशन आहे ते इंडिकेट करण्याचा, पॉईंट आउट करण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी आपला फर्स्ट पार्ट संपलेला आहे. रिमेनिंग पार्ट जो काय तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. रिमेनिंग पार्ट याचा अर्थ लक्षात घ्या, कंपाऊंड प्रपोजिशन जी काय आहेत त्याचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत, जे काही 5 प्रकार आहेत ते आपण समजून घेणार. त्याच्यानंतर काय करणार आहोत, ज्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये वाक्य येतात त्याच प्रकारचे आपण काही वाक्य घेऊया, ती कन्वर्ट करूचा प्रयत्न करूया. आणि लास्ट पार्ट असेल जो असेल जनरल प्रपोजिशन, की नक्की जनरल प्रपोजिशन म्हणजे काय आणि त्याची जी काही एक्झाम्पल आहेत ती बघायची आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन आपला लेंथीएस्ट टॉपिक होता. यापुढे टॉपिक नंबर 5 असेल
टॉपिक नंबर 6 असेल किंवा 7-8 असतील. हे टॉपिक ॲज कंपेअर टू थोडे लहान आहेत. त्यामुळे 1-2 लेक्चरमध्ये संपणारे आहेत. आता एक काम करा, याच्यात जर काही शंका असेल, कोणताही पॉईंट, कोणताही स्मॉलर डिटेल असू दे, जी प्रत्येकाला समजली असेल पण तुम्हाला समजली नसेल, चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा अनम्यूट करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुझी काही शंका आहे ती आपण सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करूया.